निराळे नोहे सारिता निराळे लवण मेळविता जळे लवण मेळविता जळे माझे चित्त तुझे पाया माझे चित्त तुझे पाया तुका म्हणे बळी तुका म्हणे बळी जीव दिला पाया तळी जीव दिला पाया तळी माझे चित्त तुझे पाया माझे चित्त तुझे पाया मिठी पडली पंढरी राया मिठी पडली पंढरी राया माझे चित्त तुझे पाया माझे चित्त तुझे पाया. वाह वाह वाह, क्या बात आहे दादा. हा अभंग ऐकल्यानंतर काय बोलावं हेच मला सुचत करण्याच्यात इतकं मंत्रमुग्ध झालो आणि इथलं वातावरण. आपण आलो देहुरा इंद्रणीच्या ठिकाणी, मागे आहे आनंद डोह आणि सोबतीला अवधूत गांधी त्यांचे सूर. क्या बात आहे. म्हणजे ही संध्याकाळ आपली खूप मस्त होणार असं मला वाटतंय. नमस्कार, मी कपिल तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो. माझ्यासोबत आहेत अवधूत दादा गांधी आणि प्रशांत महाराज मोरे, जगद्गुरु तुकोबारायांचे 11वे वंशज आणि या आपल्या सगळ्या चित्रपटाचे अगदी निर्मितीच्या आधीपासूनचे आणि आतापर्यंतचे मार्गदर्शक आमचे परमार्थ स्नेही हरिभक्तपरायण प्रशांत महाराज मोरे. सर्वांना रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. दोघांचं खूप खूप स्वागत आहे. निमित्त आहे अभंग तुकाराम या सिनेमाचा फर्स्ट लुक लॉन्च झाला. तुकाराम महाराजांच्या भूमिकेत कोण असणार आहे याच्यावर स्पर्धा उलगडला आहे आणि त्याच निमित्ताने हे दोघं आपल्या सोबत आहेत. दादा खूप खूप स्वागत. खूप अप्रतिम झालाय टीझर. पहिला अभंग पण आज आपण लॉन्च केला, तो पण खूप अप्रतिम झालाय. कसं वाटतं इथून? म्हणजे आम्हाला तर खरंच तुमच्या निमित्ताने अशा ठिकाणी जायला मिळतंय. म्हणजे मागच्या वेळेस आपण भेटलो आळंदी होतो, यावेळेस आपण भेटतोय देहूमध्ये भेटतोय, त्यामुळे खूप आल्हाददायक वातावरण आहे आणि अशा वातावरणात सिनेमाचा फर्स्ट लुक येणं ही खूप पॉझिटिव्हिटी आहे. कसं वाटतंय? खरं तर माझं मागच्या अनेक जन्मांची पुण्याई आणि म्हणून हे सर्व हातून घडतंय आणि अर्थातच घडवणारे जगद्गुरु तुकोबाराय आहेत, माऊली ज्ञानोबाराय आहेत आणि पूर्वजांची पुण्याई म्हणता येईल की या जन्मात येऊन खरं तर सार्थक झाल्यासारखं वाटतं की ही सेवा घडावी आपल्या हातून, याच्यासारखं मोठं भाग्य नाही. आणि तेही या ठिकाणी जिथं जगद्गुरु तुकाराम महाराज या आनंद डोहापाशी त्यांनी भगवंताशी भांडणं मांडलं होतं आणि ही भूमी वैराग्याची भूमी आहे, तपोभूमी आहे. ह्या इथल्या कणाकणामध्ये, मातीच्या कणाकणामध्ये जगद्गुरु तुकोबारायांचं अस्तित्व आहे आणि इथं आल्यानंतर ती जी प्रचिती येते, आपण म्हणतो ना आजच्या काळामध्ये आपण त्याला वाईब्स म्हणतो, त्या वाईब्स त्या फार जबरदस्त त्या इथल्या आहेत की त्या. आणि आजच्या काळाला खरं तर जी गरज आहे ती जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंगांची, की त्या 350-400 वर्षापूर्वीच्या काळामध्ये सांगितलेल्या गोष्टी अभंगांच्या माध्यमातून असतील, त्यांच्या चरित्राच्या माध्यमातून असतील, त्या आजही रिलेव्हंट आहेत. आज आपण आजूबाजूला जी परिस्थिती बघतोय, अशांतता आहे सगळीकडं, स्ट्रेस आहे, अँझायटी आहे, डिप्रेशन आहे, त्याच्यावरती उत्तर एकच आहे, संत साहित्य आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांचा गाथा. आणि ह्या सगळ्या सध्याच्या नकारात्मक वातावरणात ही साहित्य कृती युवकांपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे. सोशल मीडियाच्या विळख्यात जी पिढी अडकत चालली आहे, मोबाईलच्या अडकत चालली आहे, हाणेरडं राजकारण आजूबाजूला, नकारात्मकता आहे आणि त्याच्यात अशी आपल्या संत आणि यांची महात्म्यांची कथा मोठ्या पडद्यावर खूप मोठी गोष्ट आहे. हेच काम तुम्ही आणि तुमची टीम करते, दिग्पाल दादा करतोय. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असतील, ज्ञानोबा असतील, मुक्ताई असतील, त्याच्यानंतर आता तुकाराम महाराजांची गाथा मोठ्या पडद्यावरती येते. म्हणजे आपल्या मराठीत एवढं संत, महाराष्ट्राच्या भूमीत एवढं साहित्य आहे की आपण त्याच्यावरती करू तितक्या कलाकृती कमी पडणार आणि ते उत्तम कार्य तुमची टीम करते. त्याबद्दल खरं तर हे माझं भाग्य. पुन्हा एकदा सांगतो की अशी माणसं जोडणं ही ईश्वरी योजना आहे असं मला वाटतं की ही सगळी माणसं जोडणं जाणं. जेव्हा म्हणजे आपण म्हणतो ना की somebody is chosen for the noble cause, तसं दिग्पाल लांजेकर ही व्यक्ती या कारणासाठी निवडली गेली, तिकडून त्याची निवड झालेली आणि त्यांच्या हातून ते कार्य त्या पद्धतीने घडतंय. अर्थात हे घडत असताना टोकाची परीक्षा द्यावी लागते, असं सोपं नाहीये. ह्या ज्या व्यक्तिरेखा आहेत, छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ आईसाहेब, ती सगळी मंडळी, त्याचबरोबर
संत परंपरा हम्म. ह्या विषयांना हात घालणं तेवढं सोपं नाहीये. आणि जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट कलाकृती जेव्हा तुमच्या पूर्ण अंतरातून आतमधून करता संपूर्ण, आणि त्याचा मागचा जो उद्देश आहे, त्याच्या मागची जी तळमळ आहे, ती जेव्हा अतिशय तीव्र आणि खरी असते, तेव्हा जो एक कलाकृती निर्माण झाल्यानंतरचा आनंद आहे ना, तो शब्दात व्यक्त करता येणार. आणि अशा टीम बरोबर मी जोडला गेलोय, हे माझं भाग्य समजतो. पिढ्यानपिढ्या या वारकरी संप्रदायामध्ये, माऊलींच्या सेवेमध्ये आहे, त्या परंपरेमध्ये आहे. आणि हे जे वैभव आहे हे पुढच्या पिढीला मिळालं पाहिजे. आणि त्याला कुठंतरी एक मोठं माध्यम, चित्रपटा इतकं मोठं माध्यम जर मिळत असेल तर ह्याच्याहून मोठी गोष्ट काय. आणि हीच मी सांगतो की हीच माऊलींची, जगद्गुरु तुकाराम महाराजांची कृपा आहे आमच्यावरती, की हे माध्यम आपल्याला मिळालंय आणि त्याचा चांगला उपयोग आपण करून. मुक्ताईच्या वेळेस आपण अनुभव घेतलाच की चित्रपट बघितल्यानंतर लोकांच्या प्रतिक्रिया ज्या आल्या की नाही, की ह्याची खरीच काळाला गरज आहे. आज जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या विचारांची काळाला गरज आहे. कारण संत खरे पुरोगामी होते. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या एक तो पुरोगामी तू आजही कुणी करू शकत नाही. तुकाराम महाराज त्या काळात त्यांनी कुठल्याही संतांनी असं सांगितलेलं नाही सगळे कामधंदे सोडा आणि फक्त हे करत बसा देवदेव, तसं अजिबात नाही. तुकाराम महाराजांनी त्यांचं एक अभंग आहे की मढे झाकून करी पेरणी, पेरणीची वेळ झाली घरात मयत झाली असेल तर आधी पेरणी कर, मढ झाकून नंतर कर, कारण पेरणीची वेळ गेली त्यानंतर खायला मिळणार नाही. इतकं पुरोगामी विचार, इतके पुढचे विचार जगद्गुरु तुकोबांनी आम्हाला दिलेले. आणि आज आपण म्हणतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीमागे जी मावळी ताकद उभी राहिली, त्याच्या मागे जगद्गुरु तुकाराम महाराजांचं खूप मोठं योगदान, खूप मोठं त्यांचं त्याच्या मागचं त्यांनी केलेलं कीर्तनांचा आपण म्हणू शकतो जागर आहे. गावागावामध्ये जाऊन पायिकांच्या अभंगांच्या माध्यमातून त्यांच्यामध्ये ते स्फुल्लिंग चेतवण्याचं काम तुकाराम महाराजांनी केलं. आणि त्यामुळे शिवाजी महाराजांच्या मागे एवढी मोठी मावळ्यांची ताकद उभी राहिली. प्रशांत महाराज मोरे आहेत सर, खूप खूप स्वागत तुमचं. पण काय मार्गदर्शन तुम्ही कराल या सिनेमासाठी, किंवा अवधूत गांधी, दिग्पाल लांजेकर आहेत, एक भव्य कलाकृती पडद्यावर आणता आहे, तुमचं काय मार्गदर्शन किंवा शुभ आशीर्वाद या सिनेमासाठी असतील? रामकृष्ण हरी. जे तुकारांचं वर्णन करायचं म्हणलं, अनुरणीय थोकडा तो का आकाश एवढा. या आकाश एवढ्या तुकारांचं एका कलाकृतीच्या माध्यमातून चरित्र चित्रपटाच्या माध्यमातून मांडणं तेवढं तितकं सोपं नव्हतं. ते दिग्पाल लांजेकर त्याचे दिग्दर्शक, परत गायक आमचे मित्र अवधूतजी गांधी आणि त्यांची पूर्ण सर्व टीम यांच्या माध्यमातून शक्य झालंय. म्हणजे नावाचं सर्व काही आलं. अभंग तुकाराम, ज्याचा काही भंग होत नाही असा तो अभंग, आणि ते गाथे लागू होतं आणि तुकारांना देखील लागू होतं. तुकाराम सदवैकुंठ गमन झालं आणि ह्या अभंग तुकाराम या नावातच मला वाटतं या चित्रपटाचं आपण म्हणू शकतो याची कलाकृती किती उंचीची असेल हे आपल्याला जाणवतं. आणि तुकोरा हे अभंग तुकाराम या चित्रपटाचा म्हणजे केंद्रबिंदू म्हणजे गाथा आहे. हे तुकोरांचं तत्वज्ञान, जेव्हा आपण तुकोरांचा अभ्यास करतो, तुकोरा काही गोष्टींबद्दल सीमित होतात, किंवा पंढरपूर, विठ्ठल, भक्तीची उंची या गोष्टीपर्यंत तुकोरा लोकांना माहिती आहेत. त्याच्या पलीकडचे तुकोबर आहे. तुकोरांनी जगण्याचं, कसं राहण्याचं, काय करायचं, काय करू नये हे तत्वज्ञान जगाला दिलं तुकोरांनी. म्हणजे जगाचं मॅनेजमेंट, फक्त मॅनेजमेंट गुरु म्हणू शकत नाही, मॅनेजमेंट जगद्गुरु हे तुकोरा आहेत. आणि ते वेगळ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्पाल लांजेकर डॉक्टरचे दिग्दर्शक यांनी केलेलं आहे असं मला वाटतं. खूप उत्तम त्यांनी सांगितलेलं आहे. आणि सर, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही कलाकृती येणं आणि भव्य स्वरूपात पडद्यावर येणं गरजेचं आहे. आतापर्यंत अनेक सिनेमे तुकाराम महाराजांवर आलेत, पण मला वाटतं पहिला सिनेमा आहे जो अभंगांच्या माध्यमातून याची कथा उलगडत जाणार आहे. बरोबर? त्याच्याविषयी कारण खूप वेगळा प्रयोग आहे. बरोबर, म्हणून तर त्याचं नाव अभंग तुकाराम. हे जसं महाराजांनी सांगितलं दोन्ही अर्थाने ते आहे. आणि मला दुसरं एक गोष्ट तुम्हाला सांगायला आवडेल की आम्ही जे एकत्र काम करतो गेले अनेक वर्ष, दिग्पाल सर, आम्ही ज्या पद्धतीने आपल्याकडचं संत वाङ्मय आहे, त्याचबरोबर त्याच्या चाली, पारंपरिक गोष्टी, पारंपरिक संगीत महाराष्ट्राच्या मातीतलं हे शेकडो वर्षाचे जे चालत आलेलं आहे, अतिशय श्रीमंत आहे आपण त्या बाबतीमध्ये. मराठी भाषेला आपण आता म्हणतो अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, तसं ते जे भाषेचं सौंदर्य ज्या संगीताच्या माध्यमातून पिढ्यानपिढ्या जपलं गेलंय, तसं हे वारकरी संप्रदायाचं वैभव आहे. त्यामुळं आणि मर्यादित वेळेमध्ये आपल्याला सादर करायचं, त्यामुळे अर्थातच मर्यादा होते. तरी आपण या चित्रपटामध्ये तब्बल 9 अभंग गाण्याच्या रूपांमध्ये, म्हणजे
रेकॉर्डेड अशा पद्धतीने आणलेले आहेत आणि अजून बाकीचे अभंग तर आहेतच. तर हे करत असताना मला जे दिग्पाल सरांनी एक मुभा दिली होती ते त्या स्वातंत्र्य म्हणा आपण की वारकरी चाली जास्तीत जास्त त्याच्या माध्यमातून आपण आणूयात. शेकडो वर्ष जुन्या चाली आहेत, कुणी केल्यात काय केल्यात माहित नाही. बरं, मी माझ्या नेहमी कार्यक्रमांच्या माध्यमातून पण सांगत असतो की संतांनी केलेले अभंग म्हणजे टाइमपास म्हणून केलेल्या कविता नाहीत. जगद्गुरु तुकोबारायांचा एक एक अभंग त्यांच्या अनुभूतीतून प्रकटलेलं, प्रज्ञेतून प्रकटलेलं काव्य आहे, म्हणून ते अभंग आहेत. मग तशा पद्धतीच्या चाली पण त्याला असायला पाहिजेत, कारण त्यातला भाव, अभंगातला भाव तो जर योग्य पद्धतीने मांडला गेला नाही चालीमध्ये तर त्याचा प्रभाव कसा पडणार. भाव जर योग्य पद्धतीने मांडला गेला नाही तर प्रभाव कसा पडणार. तर म्हणून ह्या शेकडो वर्ष जुन्या चाली आमच्या पूर्वजांनी जतन करून ठेवलेल्या आहेत, आमच्यापर्यंत आलेल्या आहेत. त्या पुढच्या पिढीला बऱ्याच जणांना माहितीच नाही येत. आणि त्यातला जो गोडवा, आता तुम्ही जी चाल ऐकली ती पारंपरिक चाल आहे, त्यातलं सौंदर्य, त्यातला गोडवा किती, त्यातला भाव किती सुंदर आहे. मग ते आणि वारकरी संगीताचं, वारकरी गायकीचं एक वैशिष्ट्य या निमित्ताने तुम्हाला सांगतो की वारकरी परंपरेमध्ये जेव्हा अभंग गायला जातो, नॉर्मली जेव्हा अभंग इतर कोणी नवीन संगीतकार किंवा म्हणत कंपोज करतात त्याचं पहिलं चरणच ध्रुपद म्हणून घेतात. तर म्हणजे उदाहरणार्थ आपण अभंग कुठलाही घेतला, पंडित भीमसेनजींनी गायलेला ज्ञानी यांचा राजा गुरु महाराव हा अभंग आपण घेतला, तर त्यांनी त्याचं ध्रुपद ज्ञानी यांचा राजा गुरु महाराव म्हणते ज्ञानदेव तुम्हाला. पण वारकरी परंपरेमध्ये गाताना तुम्ही जर गाथ्यामध्ये बघितलं, अभंगांच्या गाथ्यामध्ये, तर दुसऱ्या चरणासमोर ध्रुव म्हणजे ध्रुपद असं लिहिलेलं असतं. अभंगाचं दुसरं चरण हे ध्रुपद असतं. हे वारकरी संगीताचं एक वैशिष्ट्य आहे. दुसरं वैशिष्ट्य असं आहे, आता ह्याला अपवाद आहेत बरं का, ह्याला अपवाद आहेत. दुसरं वैशिष्ट्य असं, शेवटचं जे चरण नाममुद्रेचं चरण असतं, नामा म्हणे, एका जनार्दनी, ज्ञानदेव म्हणे, बाप रखुमादेवीवर, तुका म्हणे, ह्या ज्या सगळ्या शेवटचं नाममुद्रेचं चरण असतं त्याची चाल बदलली जाते, त्याचा टेम्पो बदलला जातो. हे एक वेगळं वैशिष्ट्य वारकरी संगीताचं आहे. या निमित्तानं अशा पद्धतीने मला तेही जगासमोर मांडण्यासाठी एक मोठं व्यासपीठ महाध्यमातून मिळालं, ते मी एक भाग्य समजतो. ही एक मेजवानी सगळ्या महाराष्ट्रातल्या हरिभक्तांसाठी, तमाम वारकऱ्यांसाठी असं मला वाटतं त्या निमित्ताने. चला, खूप खूप धन्यवाद रामकृष्ण हरी, खूप खूप शुभेच्छा तुम्हाला दोघांना. आणि जाता जाता अजून एक सुरेल अभंग. नक्कीच. आजच आपण जो अभंग लोकार्पण ज्याचं केलं तोच अभंग ही वारकरी कीर्तनातली चाल आहे आणि ती गाऊन नाचून सादर केली जाते. ती आपल्यासमोर सादर करतो. शेवटचं चरण त्याचं आपण ऐकूयात फक्त. पिटू भक्तीचा डांगोरा, पिटू भक्तीचा डांगोरा, कळी काळा सीदरारा, कळी काळा सीदरारा, तुका म्हणे करा, तुका म्हणे करा, जय जयकार आनंदे, जय जयकार आनंदे, हे धन्यवाद. खूप शुभेच्छा, धन्यवाद. धन्यवाद. रामकृष्ण. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. फोटो घ्या.